आजच्या या विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या जगात नक्षत्राला स्पर्श करण्याची किमया आपल्याला या टेक्नॉलॉजीने दिलेली आहे. स्पर्श करण्याची म्हणजे आपण अतिशय जवळ जाऊन दुर्बिणीने आणि आपण वरच्या याच्यामुळे आपण त्यांना सहज पाहू शकतो, त्यांचं निरीक्षण करू शकतो, परीक्षण करू शकतो. पण जुन्या काळी तर या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. मग जुन्या काळी या गोष्टी नसताना सुद्धा आपल्या पूर्वजांनी त्याची इतकी डिटेल माहिती आणि इतकी सुंदर माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे त्यावेळीची टेक्नॉलॉजी काय असेल याचा आपण नुसता विचारच करू शकतो. या नक्षत्रांना आणि यांना आपण अगदी जवळून पाहताना आपल्याला एक जाणवतो की हे स्वयंप्रकाशित नाहीये. म्हणजे कुठलाही ग्रह हा स्वयंप्रकाशित नाहीये, नक्षत्रही स्वयंप्रकाशित नाही. पण सूर्याचे त्यांच्यावर प्रकाश पडतात आणि त्याच्या परिवर्तनाने ते प्रकाशवान होऊन ते आपल्या पृथ्वीवर रेस आणि त्यांच्या त्या हे पाठवतात. आणि मग नक्षत्राच्या चांदण्या पण तेजपुंज होऊन जातात आणि ग्रह पण चमकायला लागतात. हेच रेज मानवावर, पृथ्वीवर, पर्यावरणावर परिणाम करतात. आता ज्यांच्या पत्रिकेत जन्मकालीन ग्रह आणि नक्षत्र उत्तम असतात त्यांचे धर्म, अर्थ, मोक्ष, काम चारीही परमार्थ चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात. पण ज्यांचे हे नक्षत्र किंवा त्यांचे ह्या राशी आणि ग्रह योग्य नसतील तर त्यांना हा परिणाम बराच भोगावा लागतो. एका राशीत 2.25 नक्षत्र आणि 9 चरण असतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण एका नक्षत्रात 4च चरण असतात. म्हणजे 4 चरणामध्ये ते नक्षत्र विभागले आहे. म्हणजे आता हे भरणी नक्षत्र कसं आहे, 13°20' ते 26°40' पर्यंत मेष राशीमध्ये आहे. मेष राशीचा अधिपती हा मंगळ आहे. एका नक्षत्रात 4 चरण असतात हे आपण बघितलं. आता तुम्ही जर बघाल की एका राशीत 2.25 नक्षत्र असतात, पण प्रत्येक राशीचा प्रत्येक व्यक्ती हा काही स्वतः सारखा नसतो. त्यांचे स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे गुणधर्म कोणतेही साधे नसतात. प्रत्येक जण वेगळा असतो, कारण चरण पण प्रत्येकाचे वेगळे असतात आणि चरण स्वामी पण वेगळे असतात. त्यामुळे स्वभाव भिन्न असतो, वागणं भिन्न असतं, व्यक्तिमत्व भिन्न असतं. आता ही नक्षत्र कुठे असतात? आपण पाहतो ग्रह तर आहे आकाशात, पण नक्षत्र कुठे असतात? अवकाशातील आकाशगंगेमध्ये या नक्षत्रांची साधारणतः मांडणी असते. ही सर्व मांडणी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरते. जसे सगळे ग्रह फिरतात तसे पण हे नक्षत्र पूर्ण आकाशगंगा पण फिरते. ज्या नक्षत्रासमोर तुमच्या जन्माच्या वेळेला चंद्र असेल ते नक्षत्र तुमचं असतं. ग्रहाचे वेगवेगळे कारकत्व आहे. आपल्या ज्योतिषांनी प्रत्येक ग्रहाला वेगवेगळे कारकत्व दिलेले आहे. सगळ्यांना सारखे कारकत्व नाही. मग या सगळ्या नक्षत्रांच्या कारकत्वाला म्हणजे राशीच्या कारकत्वाला कोण साधारणतः सपोर्ट देतात? तर ही 2.25 नक्षत्र या राशीला पेट्रोल देण्याचं काम करतात. काय करतात? पेट्रोल, ऊर्जा देण्याचं काम करतात. आता आपण रवीचं कारकत्व पाहिलं, तात्मकारक, पोट, पाचन. चंद्राचं पाहिलं तर मन, बुद्धी, नाडी. मंगल पाहिलं तर तापट, धैर्य, सामर्थ्य. बुध म्हणजे वाणी, चतुर, व्यापार, व्यवसाय. गुरु म्हणजे शिक्षण, ज्ञान, उपासना. आणि शुक्र म्हणजे सौंदर्य, संपत्ती, धन, छंद इत्यादी. आणि आज आपण भरणी नक्षत्राचे महत्व बघूया. आज भरणी नक्षत्र सुरू, पण ते काल 12 पासूनच चालू झालं, म्हणून 11 तारखेलाच भरणी नक्षत्र समजल्या गेलं. पण आज सकाळी पण भरणी नक्षत्र होतं आणि आता ते भरणी नक्षत्र 12ला आपल्या याला 12-12:30 संपलेलं आहे. आता भरणी नक्षत्र आपण पाहिलं हे शुक्राचं आहे, मंगळाच्या राशीत आहे, मेषेच्या राशीत आहे. अश्विनी नक्षत्र अश्विनी कुमारांचं होतं, ते संपल्यानंतर ते केतूचं होतं. आता हे शुक्राचं नक्षत्र आहे, हे भरणी नक्षत्र आहे. आता या नक्षत्राची विशेषता म्हणजे हे चतुष्पाद नक्षत्र.
म्हणजे ज्याचे चारही चरण एकाच राशीत असतात ते चतुष्पाद नक्षत्र असत. आता याची मध्य नाड आहे, सगळ्यांनाच माहित आहे, आपण पत्रिका पाहतो, आद्य नाड, मध्य नाड, अंत्य नाड असं आपलं चालत असत. पण मध्य नाड आणि आद्य नाड आणि अंत्य नाड यांचा आपल्या पत्रिकेच्या गुणमेलनात आपण अधिक उपयोग करतो. आता का बरं आपण या नाडीची इतकी विशेषता पाहतो आणि गुणमेलनात याला का महत्व आहे? आम्ल पित्त कफ या नाडीनुसार, समजा अंत्य अंत्य नाड आहे, मध्य मध्य नाड आहे, तर या नाडीनुसार तुमच्यातले आनुवंशिक गुणधर्म, तुमच्या आनुवंशिक आलेले रोगराई किंवा आजार हे एकच नाड असली तर जास्त इफेक्टिव्ह होतात, म्हणून नाडी दोष पाहिला जातो. विशेषतः मध्य नाडीचा आपण अधिक चांगल्या प्रकारे. आता या नक्षत्राची गजयोनी आहे. भरणी नक्षत्राचं हेच तर महत्व आहे हो, इथे विशेष आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. गजयोनी आहे, मोठा प्राणी, मोठ्या आकांक्षा, मोठ्या इच्छा. गजयोनी आपण योनी गुणमेलनात योनी मैत्री करता आपण योनी पाहतो. हे फिजिकल रिलेशनच्या अंतर्गत येतं. जर योनी गुणधर्म जे आहेत तुमचे आपल्याला मिळतात ते शून्य नसावे. जर पत्रिकेचं गुणमेलन करताना तुम्हाला 27 गुण आहेत आणि इकडे शून्य आहे योनीचा, तर असं स्थळ त्यांना हो म्हणू नये. त्या वधूवरांचे फिजिकल रिलेशनशिप चांगले राहत नाही. योनी करता कमीत कमी 2 गुण असावे. 1 गुण आपण चालवून घेतो, पण 2 गुण असावे म्हणजे त्यांचं फिजिकल रिलेशनशिप उत्तम चालतं. चंद्राने आपण त्यांचं गुणमेलन पाहताना स्वभाव गुणमेलन पाहतो, यांनी आपण फिजिकल रिलेशनशिप पाहतो. आता याचं मनुष्यगण आहे, हे विशेषता आहे का? हे भरणी नक्षत्र आहे, शुक्राचा आहे, हा मनुष्यगण आहे. मनुष्यगण म्हणजे काय? मानवी मन बरंच काही हरवलं कधी त्यापेक्षा अधिक इच्छा आकांक्षा घेऊन जगणारा व्यक्ती हा मनुष्य गुणाचा असतो. त्याच्या आशा इच्छा आकांक्षा संपत नाही, त्या सतत निर्मित होत असत. आता याचा फळ आहे आवळा. आवळा रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढवतो, आजारपण दूर करतो. आणि आवळा अष्टमीला जुन्या काळी ना जंगलात जाऊन, बगीचात जाऊन आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवायचे आणि तिथे आवळा पण खायचे. आवळा हा तब्येतीकरता अतिशय उत्तम असतो. वस्त्र पांढरे असतं. नक्षत्र स्वामी शुक्र आहे. शुक्राची व्याख्या करताना मला खूप नवीन वेगवेगळ्या व्याख्या सुचतात बघ. आता मला अशी एक नवीन व्याख्या त्याची सुचली आहे की हा जीव तुझ्यावर जळला. शुक्र नक्षत्राची एक विशेषता आहे, भौतिक वस्तूवर जीव जडतो, सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात जीव अडकलेला असतो, प्रेम प्रकरणात जीव असतो. म्हणजे तुझ्यावर जीव जडला, ज्याही वस्तूवर जीव जडला त्याच्याकरता शुक्र हा अतिक्रियाशील होऊन ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. रसिक असतो, वैभवशाली, त्याला जीवन जगायला आवडतं, धन त्याला आवडतं. आता याच्या देवता, नक्षत्र देवता यम आहे. लक्षात घ्या इकडे, यम म्हणजे सूर्य आणि छायाचा पुत्र. छाया त्यांची पत्नी, सूर्य आणि छायाचा पुत्र यम आहे. आता मला सांगा की सूर्यच एवढा शक्तिशाली, नक्षत्र स्वामी, सगळ्या नक्षत्रांचा ग्रहांचा राजा, आणि त्याचा पुत्र यम. यम कसा असतो? रुथलेस. तुम्ही किती रडले तरी तो थांबत नाही, तर प्राण घेऊन जाईल. तसा शुक्र हा पण जेव्हा जेव्हा त्याचा स्वार्थ आड येतो तेव्हा तो रुथलेस होतो आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण करतो. असा या सूर्यपुत्र हा यम हा या नक्षत्राचा देवता आहे. त्यामुळे या नक्षत्राला त्यांनी तसंच पॉवरफुल केलेलं आहे बरं का. अग्नितत्वाचा आहे, मंगळ राशी प्रमुख आहे, अग्नितत्व आहे. तेज, हवं ते मिळवण्याची ताकद, क्षमता,
कार्य करण्याची तेवढी क्षमता आहे. अग्नितत्व आहे, मंगळ आहे, तापट आहे, पण अग्नितत्वामध्ये ऊर्जा पण खूप असते. त्यामुळे या नक्षत्राने मेष राशीला पण अधिक ऊर्जा प्राप्त होते. उग्र आहे, कठोर आहे कारण तो रुथलेस आहे. प्रसंगी रुथलेस होण्याची ताकद त्याच्यात आहे. इट्स नॉट ए इमोशनल स्टार. तो इमोशनल नाहीये, मोस्ट प्रॅक्टिकल पर्सन आहे. त्यामुळे तो कठोर असतो. याचं प्रतीक त्रिकोण आहे. याचं प्रतीक काय आहे? त्रिकोण आहे. हे चिबिट नक्षत्र आहे. चिबिट म्हणजे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही बरं का, किंवा हरवलेला व्यक्ती लवकर सापडत नाही. या नक्षत्राचे ली लू ले ला हे 4 चरणाचे 4 जन्माक्षर आहे. भविष्य कथन जेव्हा आपण करतो तेव्हा भविष्य कथन करताना राशी स्वामी, नक्षत्र स्वामी आणि चरण स्वामी याच्या अनुषंगाने नेहमी करावं. म्हणजे आता आपल्याला इथे करायचं असलं तर याचे चरण स्वामी आहे रवी, बुध, शुक्र आणि मंगळ. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. पा रवी जवळ बुध असतो, बुधाजवळ शुक्र असतो आणि मंगळ. त्यामुळे हे चरण स्वामी तुमच्या पटकन लक्षात राहतील. रवी, बुध, शुक्र, मंगळ. भविष्य कथन करताना जेव्हा प्रथम चरणात जर जन्म झाला असेल तर मंगळ, शुक्र आणि रवी याचा अभ्यास करून मग भविष्य कथन करा. आता तुम्हाला भरणी नक्षत्राची एक विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगते बघा. भरणी नक्षत्रावर श्राद्ध करतात, त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. या भरणी श्राद्धाला पितृपंधरवड्यात खूप महत्व आहे. आपण अनेक म्हणजे दरवर्षी श्राद्ध करतो आपण, पण दरवर्षी श्राद्ध म्हणजे या भरणी नक्षत्राचं महत्व काय आहे, या भरणी श्राद्धाचं हे या निमित्त मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म. कर्म प्रामुख्याने 2 प्रकारात येतं. एक नित्य कर्म, एक काम्य कर्म. नित्य कर्म म्हणजे आपण नित्य देवाची पूजा करतो, नित्य पोथी वाचतो, नित्य जे काय करतो. श्राद्ध सुद्धा आपण नित्यच करतो दर पंधरवड्यात. पण हे श्राद्ध आहे जे भरणी श्राद्ध आहे, याला नित्य कर्मात येत नाही, तर ते काम्य कर्मात येतं. काम्य कर्म म्हणजे इच्छेने, माझ्या इच्छेकरता, मला काही इच्छा पूर्ण करायची त्याच्याकरता केलेले कार्य म्हणजे काम्य कार्य. काम्य करताना कामना पूर्ती करता केलेले कार्य असं आपण म्हणूया. आता या शब्दाचं महत्व, या भरणी श्राद्धाचं महत्व काय बा, तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे 11 तारखेला भरणी श्राद्ध होतं केलेलं आणि आज 12 वाजेपर्यंत भरणी नक्षत्र होत. पितृपक्षात भरणी नक्षत्रावर वडिलांचे आणि पितरांचे श्राद्ध केले तर गयेला गेल्यानंतर तिथे केलेल्या श्राद्धा इतकं आपल्याला पुण्य मिळतं. जुन्या काळी काय व्हायचं, वाहनं नसायची, गाड्या नसायचे, बसेस नव्हत्या, रेल्वे नव्हतं, लोक पायी निघायचे हो तीर्थयात्रेला. आणि पायी पायी जाता जाता प्रयागला किंवा गयाला, प्रयागला, काशीला जाऊन तिथे श्राद्ध करायचे आणि त्या श्राद्धाचं पुण्य सगळ्यात अधिक असत. म्हणून तेवढं पुण्य जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ते पितरांचे ऋण फेडण्याकरता भरणी श्राद्ध करावं हे महत्वाचं. पण ते केव्हा करावं, काय आपण दरवेळेला भरणी श्राद्ध करू शकत नाही. भरण्या श्राद्धम अतिप्रशस्तम असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे की भरणी श्राद्ध हे प्रशस्त आहे. त्यामुळे भरण्या श्राद्धम अतिप्रशस्तम असा त्या श्राद्ध याचा शास्त्रात उल्लेख आहे. आता जुन्या काळी ना इष्ट शब्द खूप वापरायचे. इष्ट म्हणजे इच्छा, इष्टपूर्ती म्हणजे इच्छापूर्ती. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही ऐकता इष्ट कामेष्टी पुत्र कामेष्टी यज्ञ, बरं का. कामेष्टी यज्ञ म्हणजे इच्छा प्राप्ती करता केलेले यज्ञ म्हणजे कामेष्टी यज्ञ. आता कामेष्टी यज्ञ हे सुद्धा काम्य कर्मच आहे, म्हणजे कामण्यासाठी केलेले आहे. असं म्हणतात 100 श्राद्ध तुम्ही केले त्याचं पुण्य जेवढं मिळत नाही तेवढं तुम्ही एक भरणी श्राद्ध केल्याने तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं. आणि भरणी श्राद्ध केल्याशिवाय प्रेत
प्रेतात्म्याला मुक्ती मिळत नाही असा उल्लेख आहे. मृत व्यक्तीचं, समजा यावर्षी तो व्यक्ती मृत झाला, तर यावर्षी जे संवत्सर आहे त्याच्या पुढच्या संवत्सरात भरणी श्राद्ध करायचं असतं. लक्षात आलं का? की यावर्षी मृत्यू पावल्यानंतर ते संवत्सर संपल्यानंतर दुसरं संवत्सर जेव्हा लागेल त्यात येणाऱ्या पितृपक्षातल्या भरणी नक्षत्राच्या दिवशी भरणी श्राद्ध केलं तर त्या प्रेतात्म्याला पूर्णतः मुक्ती मिळते. आता मला काय वाटतं माहित आहे का, की हे यमाचं म्हणजे यम देवता आहे याचं. मग हे भरणी श्राद्धाशी का बरं जोडलं गेलं असेल? कारण यम आहे. मग आपण हे भरणी श्राद्ध केलं तर यमाच्या जवळून तो प्रेतात्मा लवकर मुक्त होत असेल अशी एक साधारणतः शास्त्रामध्ये म्हणजे जाणीव असेल, म्हटलं असेल. म्हणून भरणी श्राद्ध हे अति महत्वपूर्ण आहे. आता म्हणून त्याला एक वाक्य दिलेलं आहे की भरण्या श्राद्धम अति प्रशस्त. आता हे व्यक्तिमत्व कसे असतात भरणी नक्षत्राचे? सत्यवादी, सुखी, निपुण, व्यवहारिक, कधी कधी रुथलेस, कठोर असलेले हे नक्षत्र खूप क्रिएटिव्ह असतं. धनसंपदा, एक ऐश्वर्य, एक आकर्षण सोबत घेऊन चालणार असत. आता या भरणी श्राद्धामध्ये आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या आणि पॉइंट गप्पा सांगणार आहेत, त्या तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. हे सध्या तुम्हाला फक्त भरणी श्राद्धातील नक्षत्रातील ग्रहांची फळं सांगते. आता ग्रहांचे भरणी नक्षत्राचे फळ बघू. रवी या नक्षत्रात असता विद्वान, राज्याधिकारी, आकर्षक होतो. द्वितीय चरणात पारिवारिक सुख उत्तम मिळतं, समुद्री यात्रा करतो. तृतीय चरणात हवाई यात्रेचं सुख मिळतं आणि चतुर्थ चरणात आक्रमक होतो, अहंकारी होतो, भांडखोर आणि उतावळा होतो. कारण चतुर्थ चरणाचा स्वामी मंगळ आहे आणि मेष रास आहे, त्यामुळे या चरणामध्ये रवी हा जास्त सापडतो. चंद्र जर या भरणी नक्षत्रात आला तर प्रथम चरणात चरण स्वामी रवी आहे, त्यामुळे श्रीमंत आणि मान सन्मान मिळतो. द्वितीय चरणात सुख, संपत्ती आणि प्रसिद्धी खूप मिळते. तृतीय चरणात 2 विवाह होण्याची शक्यता असते आणि चतुर्थ चरणात मंगळ हे चारित्र्य संदेहजनक असतं. कारण चंद्र, मंगळ आणि शुक्र, तसंच तर मंगळ आणि शुक्र म्हणजे आपल्याला अहिष्वाची अधिक कामना करणार हे नक्षत्र आहे असं आपण याला म्हणू शकतो. आता मंगळ जर प्रथम चरणात असेल तर मृत्यू परदेशात होतो. द्वितीय चरणात नाजूक असतो, कारण बुध आहे इथे, आजार पण येतो. बुधा बाबतीत मी नेहमी म्हणत असते पा, छोटासा ग्रह आहे पण छोटा पॅकेज बडा धमाल. तो छोटा जरी असला तरी बुद्धीने तो मोठं काम करू शकतो. तृतीय चरणामध्ये मंगळ असेल तर नकारात्मक दृष्टिकोन येतो आणि चतुर्थ चरणावर मंगळाच्या सोबत उच्च पदावर मंगळ जाऊ शकतो. राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी मंगळ आणि त्यात तिथेच असलेला मंगळ हा तुम्हाला उच्च पदावर नेतो. आता बुध म्हणजे काय? बुध जर भरणी नक्षत्रात असेल तर अल्पायू करतो. द्वितीय चरणात असेल तर मध्यम आयु करतो. तृतीय चरणात दीर्घायू होतो आणि सरकारी कामामध्ये इंटरनेटद्वारा, टेलिकम्युनिकेशनद्वारा तुम्हाला उच्च पद देतो. गुरु जर भरणी नक्षत्रात असेल तर पहिल्या चरणात असेल ना तर तो वडिलांचा आपला असतो. द्वितीय चरणात धार्मिक ढोंगीपणा करतो. तृतीय चरणात त्याला भ्रमणाची आवड असते आणि चतुर्थ चरणात तो दीर्घायू होतो. शुक्र मंगळ झाला बरं का. संगीताची, गायनाची आवड, रसिकता, महिला वर्गात खूप लोकप्रिय असतो दुसऱ्या चरणात. तिसऱ्या चरणात पत्नी अति सुंदर मिळते. चौथ्या चरणात विदेश प्रवासाची आवड आणि संधी मिळते. शनी जर भरणी नक्षत्रात असेल तर धार्मिक संशोधन करतो, पोथी पुराणाचा अभ्यास करून लिखाण करतो. द्वितीय चरणात तीक्ष्ण बुद्धी असते पण आळशी असतो आणि द्वितीय चरणात आणि तृतीय चरणात दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि चतुर्थ चरणात त्याला एकही व्यवसाय व्यवस्थित जमत नाही.
केतू. केतू जर भरणी नक्षत्रात असेल तर तुमचं आयुष्य दीर्घायू नाही होत. द्वितीय चरणात पाण्यापासून आजार होतात. तृतीय चरणात तुम्हाला योगशास्त्राची आवड निर्माण करतो बघा. शारीरिक व्यायाम योगशास्त्राची आवड निर्माण करतो. आणि चतुर्थ चरणात आयुष्य भरपूर देतो. आता आपण हे सगळे ग्रह या भरणी नक्षत्रात कसे फळ देतात आपण पाहिलं. आता एक विशिष्ट गोष्ट सांगते, लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी ऐकलं असेल की विष्णू सहस्त्रनामाचा जप हा आपल्याला फायदा देतो किंवा चांगलं असतं. विष्णू सोबत लक्ष्मी असते, पण आपल्याकडे लक्ष्मी येते. पण विष्णू सहस्त्रनामामध्ये 108 श्लोक आहेत. विष्णू सहस्त्रनामात 108 श्लोक आहे आणि 27 नक्षत्र आहेत आपले. 27 नक्षत्राला प्रत्येक नक्षत्राला 4 श्लोक दिले समजा, तर 27 चौक 108. तर विष्णू सहस्रनामाबद्दल असं म्हटलं जातं, असं मी ऐकलंय की हे 27 नक्षत्राचे 4 चरण हे विष्णू सहस्रनामात आहे. आणि ते 4च चरण तुम्ही रोज वाचले, पूर्ण विष्णू सहस्रनाम न म्हणता, तरी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पूर्ण पुण्य प्राप्त होतं. आज आपण भरणी श्राद्ध पाहिलं, विष्णू सहस्रनामाची ही विशेष गोष्ट पाहिली. आता तिसरी विशेष गोष्ट मी तुम्हाला हे सांगते की जेव्हा तुम्ही कर्म पाहता, आता माझं कर्म आहे, माझं काम आहे, हे मला आहे त्या लेवल, म्हणजे आपण म्हणतो ना ब्रेड बटर पुरतं नाहीये, तर याला आपल्याला उच्च स्थानावर जर पाहायचं असेल तर हे कर्म पाहताना आपण एक बघा की षष्ठ स्थानामध्ये जर भरणी नक्षत्र असेल आणि भाव मध्य असेल, काय भरणी नक्षत्र असेल आणि भाव मध्य असेल, आणि दशम स्थानात पण शुक्राचं नक्षत्र असेल आणि भाव मध्यामध्ये असेल, तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर खूप उच्च पदावर जाता. ऍज अ एक्झाम्पल, उदाहरण पहा, जसं धनु लग्न आहे, धनु लग्नामध्ये दुसऱ्या स्थानामध्ये वृषभ रास येते, म्हणजे भरणी नक्षत्र येतं, आणि त्याचा भाव मध्य 1 असेल तर, आणि हाच मग हा जे आपण असं फिरून दशमात गेलो तर तिथे कन्या येते, कन्या रास, आणि तिथे जर मग पूर्वाचं नक्षत्र असून भाव मध्ये येत असेल तर तो व्यक्ती आयुष्यात खूप उच्च पदावर आणि खूप यशस्वी होतो, असं माझं म्हणणं आहे. बरं, असं माझं, मी एक महादशेवरचं व्याख्यान दिलं होतं, त्याच्यामध्ये मी याचा उल्लेख केलेला. थोडक्यात काय, या नक्षत्रातील व्यक्ती सत्य, स्पष्टवादी, सुखी, आशावादी, निपुण, व्यवहारी, धनी, विवाह, उपासना, भाग्य उदय सहज होतो यांचा, जगण्याची स्वतःची यांची एक पद्धत असते. शुक्र हा कधी कोणाच्या म्हणण्यानं चालत नाही, तुमच्यासारखा चालतो असं फक्त दाखवतो, पण तो त्याच्याच मनासारखं करतो. त्यामुळे स्वतःची यांची एक पद्धत असते, त्यामुळे ते सुखी असतात. विदेश प्रवासाची सुखी मिळते. त्यांचा जो ऍटिट्यूड असतो ना एक वागण्याचा, तोच त्यांना हॅपीनेस कडे नेतो. क्रिएटिव्ह क्षेत्र निवडतात, त्यामुळे क्षमता उत्तम असते. हे यमाचं नक्षत्र असल्यामुळे याला सूर्याचा आणि शंकराचा आशीर्वाद आपोआपच मिळतो. आता या नक्षत्राच्या स्त्रिया कशा असतात? सुंदर, पांढरे दात, पतिप्रिय असतात, पतीला आवडतात खूप, निरोगी असतात, नियमबद्धता असते, धन त्यांच्या जवळ असतं, पुत्र सुख असतं आणि त्या सुखाने परिपूर्ण असतात. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा अभिमान असतो, स्वाभिमान नाही म्हणत मी, एक प्रकारचा अभिमान त्यांच्याजवळ असतो. आता आपण 3 महत्वाच्या गोष्टी पाहिल्या, ते म्हणजे भरणी श्राद्ध, नंतर विष्णू सहस्रनाम, तर कर्मक्षेत्रातलं नक्षत्राचं महत्व पाहिलं. आता आपण वास्तूनुसार या नक्षत्राचा फायदा काय होतो. भरणी म्हणजे भरणे, भरणी म्हणजे भरणे, मग काय भरणे, जुन्या काळी या नक्षत्रावर धान्य भरत असत, वर्षभराकरता अशा धान्य भरायची अशी प्रथा होती की जास्त धान्य भरायचं,
तर हे धान्य जर तुम्ही भरलं तर ते धान्य खूप दिवस चालतं आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होतो. तसं धन सुद्धा जर तुम्ही भरणी नक्षत्रावर सेविंग केलं तर ते बरेच दिवस आणि व्यवस्थित तुमच्या जवळ राहतं, निघून जात नाही. म्हणून धन भरणी आणि धान्य भरणी अशा प्रकारच्या दोन कल्पना आपल्याला वास्तुशास्त्रात मिळतात. आता आपण शेवटाकडे आलोय. हे शक्तिशाली नक्षत्र आहे भरणी नक्षत्र, आणि देवता त्याची यम आहे, त्यामुळे पॉवरफुल एक स्वतःची स्टॅमिना आहे त्यांचा. रसिक समृद्ध करणारा शुक्र आहे, उत्साही मंगळ आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं हे नक्षत्र आहे. थोडक्यात काय म्हणायचं, पाचों उंगलियां घी में और सिर कढई में, अशा प्रकारची स्थिती या भरणी नक्षत्राची आहे. अर्थातच प्रत्येक गोष्टीला दोन नाण्यांच्या दोन बाजू असतात, एक खूप छान तर एक कमी असते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी काहीतरी कमी असतच. पण भरणी नक्षत्राचा हा जे विश्लेषण करताना मला खूप आनंद झाला, आणि हे दोन शब्द माझे मी भरणी नक्षत्रावरचे संपवतो. धन्यवाद.